Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Are you happy in the house of the Lord? काय आपण परमेश्वराच्या घरामध्ये आनंदित आहोत का? I believe that you are enjoying the presence of God today morning. आणि आजच्या सकाळचा समय परमेश्वराच्या उपस्थितीचा आनंद आपण सर्वजण घेत आहात. And I believe that you are going to bless by today's service. आणि आजच्या आराधनाद्वारे उपासनाद्वारे तुम्ही सर्वजण आशीर्वाद व्हाल असा माझा विश्वास I आहे. am so happy that we are having two servants of God in our midst today for this Sunday service. आणि मी आज आनंदित आहे कारण की आज देवाचे दोन सेवक आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत. We have Seva Bharat area director आपल्यामध्ये सेवा भारत इंडिया डायरेक्टरचे P.D. Thomas sir from Rajasthan. आणि पीडी थॉमस सर हे राजस्थानहून या ठिकाणी आलेले आहेत. So I will request him to come forward, please. आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. He is the area manager for Maharashtra, Gujarat, and Rajasthan and Goa. आणि या चार राज्यांकरता ते एरिया मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. So I am so much happy that he is there in our midst. आणि मला फार आनंद आहे की ते आज या ठिकाणी आमच्यामध्ये आहेत. Seva Bharat is doing wonderful work in our nation. आणि आपल्या देशामध्ये सेवा भारत याचं कार्य खूप चांगल्या रीतीने चालत आहे. This organization is been blessed for the Christian people. आणि ख्रिस्ती लोकांकरता हे जे ऑर्गनायझेशन आहे अगदी आशीर्वादाचं कारण झालेलं आहे. It's our great joy that he is there in our midst. आणि हा खूप मोठा आनंद आहे की ते आज आपल्यामध्ये आहेत. We welcome you, sir, in our midst. आणि आमच्यामध्ये तुमचं आम्ही स्वागत करतो. Then we have Reverend Ravi Babu from Andhra Pradesh district. आणि रेव्हरंड रवी हे जे आहेत आंध्र प्रदेश डिस्ट्रिक्ट मधून या ठिकाणी आलेले आहेत. He is the secretary of Maharashtra Andhra Pradesh Assemblies of God. आणि असेंब्ली ऑफ गॉड आंध्र प्रदेश याचे ते सेक्रेटरी आहेत. Yesterday we had a wonderful pastors and leaders seminar. आणि काल पास्टर आणि लीडर्स ची सेमिनार या ठिकाणी फार चांगल्या रीतीने झाली. And many leaders were been blessed by the seminar. आणि जे अनेक पुढारी आहेत नेतृत्व करणारे आहेत ते फार या ठिकाणी येऊन आशीर्वादित And we झाले. are so much happy that he is there in our midst. आणि आम्ही आज त्यांच्या वतीने या ठिकाणी आनंदित आहोत. Ravi Babu is a friend of mine from 15 years. आणि मागच्या 15 वर्षापासून जे रेव्हरंड रवी बाबू आहेत ते बाळासाहेबांचे मित्र आहेत. We oftenly meet in SIG conference. आणि SIG कॉन्फरन्स मध्ये ते नेहमी भेटत असतात. Few months before he contacted me and he was willing to come in our church and have a seminar. आणि काही महिन्यांपूर्वी त्यांची माझी भेट झाली आणि ते एक सेमिनार या ठिकाणी आपल्या चर्चमध्ये घ्यायची त्यांनी इच्छा दर्शवली. And it was a blessed time for us. आणि तो आमच्याकरता फार चांगला आशीर्वादाचा वेळ होता. These two men of God are there in our midst. आणि आज देवाचे दोन लोक या ठिकाणी आपल्यामध्ये आहेत. They are working in the vineyard of Christ. आणि ते देवाच्या द्राक्षमळामध्ये कार्यरत आहेत. And we need to honor them. आणि म्हणून आपण त्याचा सन्मान So केला this पाहिजे. morning I will request them that they will come forward, आणि both म्हणून of मी them. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. And we are going to honor them by giving shawl. आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करू शाल देऊन. I will request brother Maski uncle and Jagannath uncle that they will come and give them shawl and bouquet and honor them. आणि मस्की अंकल आणि जगन्नाथ अंकल यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि या लोकांचा सन्मान करावा. Please come forward. That he will come and share the word of God. आणि मी रेव्हरंड रवी यांना विनंती करतो की ते या ठिकाणी येऊन देवाच्या As he वचनाची is going to come, we'll clap and honor the man of आणि God. आपण त्यांच्याकरता टाळ्या वाजवून स्वागत करूया. Hallelujah. 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 Are you happy to be in the house of the Lord? Are you? तुम्ही देवाच्या घरात आहात का? Right? See, the Bible very clearly tells us there is a fullness of joy in the house of the Lord. मग बायबल आपल्याला असं सांगतं की देवाच्या मंदिरामध्ये आनंद आहे, उत्साह आहे. All of us have burdens and worries, but when you come to the presence of the Lord, you must leave them at home and enjoy the warmth of God's presence. मग आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या पाठीमागे चिंता, काळजी या सर्व गोष्टी आहेत, पण या सर्व गोष्टी आपण मागे टाकून देवाच्या घरामध्ये येऊन आपण त्याचा आनंद लुटणं गरजेचं आहे. There should be a marked difference in our faces when the lost world sees, they should be jealous of us.
मग ज्या वेळेस आम्ही देवाच्या घरामध्ये येतो त्यावेळेस आमच्या चेहऱ्यावरती असा आनंद असला पाहिजे की आमचा शत्रू सैतान याला सुद्धा आमच्याबद्दल हेवा वाटला पाहिजे. They आमेन. have problems, we have problems, but they are happy although they have problems. मग जगातील लोकांना समस्या आहेत, आपल्याला समस्या आहेत, पण आपल्या जीवनामध्ये आनंद कसा आहे? We have problems, but we are happy because we have a hope in our Lord Jesus मग Christ. आमच्या जीवनामध्ये समस्या आहेत, परंतु आमच्या जीवनामध्ये आशा आहे की देव आमच्या समस्या सोडवणार The आहे. joy of the Lord is our strength. मग देव आमची ताकद आहे. Nehemiah says, the joy of the Lord is my strength. आणि म्हणून नेहम्या म्हणतो की प्रभू आमची ताकद आहे. No, if you have the joy of the Lord in your heart, जर आमच्या जीवनामध्ये प्रभूचा आनंद असेल, you can turn the prison into the presence of God. जर आम्ही You can turn the prison into the presence of God. मग आमच्या जीवनामध्ये तो दुःखाचं रूपांतर तो आनंदात करल. If you don't have the joy of the Lord in your heart, जर आमच्या जीवनामध्ये तो आनंद नसेल, you will turn the presence of God into a prison. मग तो आमचा जो काही दुःख आहे ते आम्हाला तुरुंगात घेऊन जाईल. Are you found in latter or the former? पाडन. Are you found in the first category or second मग category? आम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये मोडतो? We should, whenever we come to the presence of God, we must, make the presence of God with the joy. आणि मग ज्या वेळेस आम्ही देवाच्या घरात येतो त्यावेळेस आम्ही आनंदाने या ठिकाणी एकत्र करणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. आवाज येत नाही मला. Yeah. Monitor, keep the monitor. Monitor व्यवस्थित Keep the ठेवा. monitor facing him. Okay. I'm very glad that I'm here in this Airport Assemblies of God Church. एअरपोर्ट चर्च असेंब्लीज ऑफ गॉड मध्ये असणं हा खरोखर एक आनंदाचा क्षण आहे. Like Pastor told, we've been friends for 15 years. आणि पाळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 15 वर्षापासून दोघं मित्र आहोत. We meet in SAG and AGA conferences. आणि मग असेंब्लीज SIAGच्या कॉन्फरन्स मध्ये, ऑल इंडिया असेंब्लीज ऑफ गॉडच्या कॉन्फरन्स मध्ये आम्ही एकमेकांना भेटतो. And God is blessing our fellowship and friendship. आणि आमचे फेलोशिप देवबाप वारंवार आशीर्वादित करत आहे. You're blessed to have a good church building here in this area. आणि या एरियामध्ये, या भागामध्ये एक सुंदर इमारत तुम्हाला आहे. खरोखर त्याबद्दल मला आनंद वाटतो. And you're blessed to have a pastor as the spiritual father. आणि तुमच्यासाठी एक चांगले पाळक आहे त्याबद्दल देखील मी देवाचे उपकार मानतो आणि मला आनंद Are वाटतो. you glad that Pastor Jacob is your spiritual father? आणि माझा विश्वास आहे की पास्टर याकोब हे तुमचे आध्यात्मिक पिता आहेत. He is a great man of God. At the very young age, God has brought him into leadership. देवाने त्यांना फार तरुण वयामध्ये पुढारीपणामध्ये आणलेला आहे. God is not only using him for the blessing and the benefit of your church, but for the state of Maharashtra. आणि देव फक्त तुमच्या मंडळीसाठीच त्यांचा वापर करत नाही तर महाराष्ट्रासाठी देखील देवबाप तुमच्या पाळकाचा वापर करत आहे. He is praying for you. He needs your prayers आणि as मग well. ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात, पण तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेची गरज तुमच्या पाळकाला आहे. He is not only the shepherd for your congregation, but for the entire Maharashtra. मग तुमच्याच मंडळीचं फक्त ते पाळकीय पण करत नाहीत, परंतु ते एंटायर महाराष्ट्राचं देखील पाळकीय पण करत आहेत. Pray that God will grant him good health and wealth. आणि देवाने त्यांना उत्तम आरोग्य द्यावं आणि तंदुरुस्त ठेवावं यासाठी तुमच्या प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण That ठेवा. he will become a great blessing in days to come. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये ते सर्वांसाठी एक आशीर्वादाचं पात्र बनावं यासाठी तुमच्या प्रार्थनेत त्यांना आठवण Amen. ठेवा. Amen. Do you believe that? तुम्ही विश्वास बाळगता? Do you believe that? तुम्ही विश्वास बाळगता? Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. I want to thank the man of God from Sheva Bharat. आणि सेवा भारत मधून आलेले देवाचे सेवक त्यांच्याबद्दल देखील देवाचे मी आभार मानतो. Sheva Bharat has been a great blessing to our nation India. आणि भारत देशासाठी सेवा भारत ही संस्था फार निश्चित रीतीने आशीर्वादाची The आहे. headquarters is in Hyderabad, where I come from. आणि त्यांचं जे काही हेडक्वार्टर आहे ते हैदराबाद या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी पाळक साहेब आलेले They आहेत. have all the departments. They have children department, youth department, education department, all the आणि departments. त्यांच्या संस्थेमध्ये सर्व प्रकारचे काही डिपार्टमेंट आहेत. एज्युकेशन डिपार्टमेंट आहे, चिल्ड्रन डिपार्टमेंट आहे, युथ डिपार्टमेंट आहे, सर्व प्रकारचे स्तरातील डिपार्टमेंट आहेत. We should pray that God will use this agency as a source of great blessing to our nation. आणि आपण सर्वांनी या संस्थेसाठी प्रार्थना करायला हवी की जेणेकरून या संस्थेचा वापर आपल्या देशासाठी अद्भुत रीतीने देवबापाने करावा. Okay, shall we turn our Bibles to Gospel according to Mark? आणि मग यावेळेस आपण आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावणार आहोत आणि मार्क कृष्णवर्तमान आपण काढणार आहोत. Chapter 1. मार्क कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय Starting from 40 to 45th verse. आणि पहिल्या वचनापासून तर
40 to 45th verse. आणि 45 वचनापर्यंत आपण वाचूया. 40 ते 45 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. मार्क वर्तमान पहिला अध्याय 40 ते 45 वचन. Okay, keep that in front of you as I go, as I preach. Make sure that you make some points. आणि मग मी तुम्हाला शिकवत असताना तुम्ही पॉइंट घेत राहा. Let me talk to you, let me tell you about Mark the man. Mark the man. Chapter 1. 40 to 45. मार्क कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 40 ते 45 वचन आपण पाहणार आहोत. Mark was not the disciple of our Lord Jesus Christ. मार्क जो आहे तो येशू ख्रिस्ताचा काही शिष्य नव्हता. In fact, Mark was a failure. Mark was a failure. आणि मार्क जो आहे तो एक अपयशी मनुष्य होता. No, he was with the Apostle Paul and Barnabas in their first missionary journey. ज्यावेळेस पाऊल आणि बर्नबा हे पहिल्या मिशन फेरीमध्ये गेलेले आहेत त्यावेळेस तो त्यांच्या सोबतीचा मार्क असा होता. At that time he was very young. आणि ज्यावेळेस पाऊल आणि बर्नबा यांच्या बरोबर तो मिशन कार्याला गेलेला आहे त्यावेळेस तो फार तरुण असा होता. He was young and enthusiastic. आणि तो फार तरुण होता आणि फार उत्साही होता. He went into the first missionary journey up with the Apostle Paul and Barnabas, his maternal uncle. आणि मग तो त्याच्या अंकल बरोबर आणि पाऊला बरोबर मिशन कार्यासाठी गेलेला आहे पहिल्याच वेळेस. But when they went to a place called Perge, it was very hot. He could not bear, and he returned to Jerusalem. परंतु ज्यावेळेस ते मिशन कार्य करत होते त्यावेळेस ते पिरगा या ठिकाणी गेलेले आहेत आणि पिरगा या ठिकाणी फार उष्णता असल्या कारणामुळे त्या उष्णतेत त्यांनी तग धरला नाही. त्यांनी लगेच तिथून पळ काढला आणि तो रिटर्न मिशन कार्य सोडून निघून गेलेला आहे. Now the Apostle Paul and Barnabas, they finished their first missionary journey. मग आता पाऊल आणि बर्नबा यांनी पहिली मिशन कार्य जे आहे ते सेवा कार्य जे आहे ते संपवलेलं. And they came back to Antioch and Jerusalem, gave the report of what the Lord has done. मग पाऊल आणि बर्नबाने काय केलेलं आहे की त्यांचं पहिलं सेवा कार्य संपवलं आणि पुन्हा परत ते त्यांच्या स्थानिक मंडळीत आले ज्या ठिकाणी यरूशलेम आणि अंतुखियामध्ये त्यांनी येऊन भेटलेले आहेत. Now they were about to begin their second missionary journey. मग आता परत पाऊल आणि बर्नबा यांनी निर्णय घेतला की आता दुसरी मिशन कार्य आपण चालू करावं, परत सेवा कार्याला जावं. The Apostle Paul and Barnabas wanted to go for second missionary journey. मग आता पाऊल आणि बर्नबा यांनी ठरवलं की आता आपण परत मिशन कार्याला जाऊ, परत सेवा कार्याला बाहेर पडू. Now Barnabas comes and tells the Apostle Paul, we will take Mark with us. आणि मग बर्नबा जो आहे तो पाऊलाला येऊन म्हणतो की का नाही आपण मार्कला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन जाऊ. But the Apostle Paul says, no, he had ditched us in between. Let's not take him. मग असं बर्नबा म्हणतो की चला मार्कला आपण घेऊ. त्यावेळेस पाऊल म्हणतो नाही आपण काही मार्कला घेणार नाही कारण मार्कने आमचा अर्धवट आम्हाला सोडून निघून गेला आहे, तो काही कामाचा नाही. Because of John Mark they had heated argument. आणि मग योहान मार्क, त्याला मार्कला योहान मार्क पण म्हणत, आणि हा योहान मार्क जो आहे त्याच्यामुळे या दोघांची कडाक्याची भांडणं झाली. Now the Bible says, बायबल असं सांगतं, no, they departed their ways. The Apostle Paul went to second missionary journey, taking Silas with him. आणि मग पाऊलाने काय केलं, त्यांचे भांडणं झाल्यामुळे पाऊलाने ते दोघं विभक्त झाले, म्हणजे पाऊल आणि बर्नबा विभक्त झाले. आणि पाऊलाने काय केलं, सीलाला त्याच्या बरोबर गेलेला आहे आणि पाऊल आणि सीला एका बाजूला सुवार्थ सांगण्यासाठी गेले. Barnabas took Mark with him and went to Cyprus. मग बर्नबाने काय केलं, त्याचा भाचा मार्क याला गेला आणि तो सायप्रस या ठिकाणी गेलेला आहे. The Apostle Paul thought John Mark was a failure in the ministry. मग पाऊलाला असं वाटलं की योहान मार्क जो आहे तो सेवा कार्यामध्ये काही कामाचा नाही. No, but with the Lord nobody is a failure. परंतु लक्षात ठेवा, प्रभूच्या बरोबर राहत असताना कोणीही अपयशी होऊ शकत नाही. But if you look at 2 Timothy, Paul says, when he's telling to Timothy, bring John Mark with you because he's useful to me. आणि मग ज्यावेळेस पाऊल जो आहे पहिले तिमोथेला पत्र लिहितो, त्या पत्रामध्ये पाऊल असं म्हणतो की तिमोथ्या ज्यावेळेस तुम्हाला भेटायला येशील त्यावेळेस योहान मार्काला तू माझ्या बरोबर घेऊन घे कारण तो माझ्या उपयोगाचा आहे. You must listen to me very carefully. आज माझं तुम्ही लक्षपूर्वक ऐका. Your failure is not final. आणि तुमचं जे काही अपयश आहे तेच अपयश तुमचा शेवट नाही. Your failure is not final. आणि तुमचं जे काही अपयश तुमच्या जीवनामध्ये आलेलं आहे
तो तुमचा शेवट जीवनाचा शेवट आहे असं नाही. God will use your failures as the stepping stones for success. आणि जर तुम्ही अपयशी आहात तर ते अपयश हे तुमच्या यशासाठी देवबाप वापरणार आहे. And God will give you the second chance. आणि देवबाप तुम्हाला दुसरी संधी तुमच्या जीवनामध्ये देणार आहे. Just like the apostle Paul did give, God also will give you the second chance. ज्या प्रकारे पावलाने त्याला दुसरी संधी दिली त्या प्रकारे देव देखील आमच्या जीवनामध्ये दुसरी संधी देण्यासाठी तयार आहे. If Mark was not given a second chance, there would not have been the Gospel of Mark in the Bible. जर मार्काला संधी मिळाली नसती तर मार्क वर्तमान हे बायबल मध्ये नमूद केलं नसतं. Do not ever think I have failed. I am not good. I'm not good for anything. मग असं कधीच विचार करू नका की खरोखर मी अपयशी आहे आणि मी काही चांगला नाही, मी कुछ कामाचा आहे, माझा काही खरं नाही. God can lift you from any stage in your life. देवबाप तुम्हाला तुमच्या जीवनातील कोणत्याही स्तरातून उचलण्यासाठी तयार But you आहे. should be willing to be corrected by the man of God. परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाच्या माणसाकडून दुरुस्त होणं फार गरजेचं आहे. Barnabas, his uncle, took him and corrected him for the ministry. आणि मग बर्नबाने काय केलेलं आहे, त्याच्या पुतण्याला घेतलेला, त्याच्या भाच्याला घेतलेला आहे आणि त्याने दुरुस्त केलं आहे, त्याला समजावून सांगितलेलं आहे आणि त्याला पुन्हा एक वार सेवेसाठी उभं केलेलं Now आहे. he is shaped and mentored as a great man of God. आणि मग त्या बर्नबाने त्याला अशा प्रकारे तयार केलेला आहे की तो एक महान देवाचा सेवक तयार We झालेला all make mistakes. We all have failures in our lives. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही चुका करू, अपयश होऊ, परंतु लक्षात ठेवा There is no man without a failure. या जगामध्ये असा कोणताच मनुष्य नाही की ज्याच्या जीवनामध्ये अपयश पदरी पडत But नाही. the failure is not final in your life. परंतु तुम्हाला सांगू द्या, जे अपयश तुमच्या जीवनामध्ये येतं ते अपयश हे तुमच्या जीवनाचा शेवट नाही. God has great future in store for you. देवाने तुमच्यासाठी महान भविष्य राखून ठेवलेलं And आहे. now the Mark is writing a great gospel. आणि मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की एक महान सुवर्तमान मार्क याने लिहिलेला आहे. It's a very short gospel, right? आणि हे जे मार्क सुवर्तमान आहे फार छोटं पुस्तक आहे. How many chapters does the Gospel of Mark have? मार्क सुवर्तमानाला किती अध्याय आहेत कोण सांगेल का? Tell me. सांगा. Only 16 chapters, हा, right? 16 चॅप्टर, Only 16. Only 16 फक्त chapters. 16 अध्याय. Matthew has 28. मत्तई सुवर्तमानाला Luke 28 has 24. आणि लूक सुवर्तमानाला 24 आहे John has 21. आणि योहानाला 21 आहे. But Mark has only 14 or परंतु 16. मार्कला फक्त 16 अध्याय आहेत. Why? Because less chapters. का बरं थोडकेच अध्याय? You know, the first of all, his focus was on the action and the miracles of our Lord Jesus Christ. मग मार्काचा जो काही उद्देश आहे किंवा ज्याचा फोकस आहे तो फक्त येशूने केलेल्या चमत्कारावरती He's आहे. not talking about the teachings. He's not talking about the parables. He's not talking about the genealogies. मग तो दाखल्याबद्दल बोलत नाही, तो शिक्षणाबद्दल बोलत नाही, तो वंशावळीबद्दल काही लिहित नाही, फक्त तो चमत्काराबद्दलच He लिहितो. is presenting Jesus as an action man. आणि त्याच्या जीवनामध्ये तो येशूला असं प्रगट करत आहे की तो अद्भुत आहे. Now he records one miracle that Jesus has done. आणि मग या ठिकाणी त्याने येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार नमूद केलेला आहे. What is this miracle? आणि हा चमत्कार काय आहे? And a leper approaches Jesus, our Lord Jesus Christ during his earthly ministry. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त या भूतलावर त्याची सेवा कार्य करत होता त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने कशा रीतीने कुष्ठरोगीला बरं केलं अशा प्रकारचा वृत्तांत त्यांनी नमूद केलेला He आहे. comes to our Lord Jesus Christ and says, if you're willing, please cleanse me. महा कुष्ठरोगी येशूकडे आलेला आहे आणि तो म्हणतो की जर तुझी इच्छा असेल तर माझे कुष्ठरोग बरे कर. Jesus says, I'm willing. आणि येशू म्हणतो माझी इच्छा आहे Be made whole. आणि तू शुद्ध हो. After he is cleansed, आणि ज्यावेळेस तो बरा झाला Jesus tells him not to go and proclaim what he has experienced. आणि मग येशू ज्यावेळेस तो शुद्ध झाला त्यावेळेस येशू त्याला म्हणतो की कोणाला सांगू नको. But this man goes and tells, against what Jesus told him. परंतु येशू त्याला सांगितलं सांगू नको, पण या माणसाने त्याच्या विरोधात केलं. सर्व गावाला जाऊन सांगायला सुरुवात. From this scriptural portion, I want to talk to you about two things. मग या उतार्यातून मी तुमच्या बरोबर दोन गोष्टी सांगणार आहे. Two things I want to talk to you this morning, even as the church. आणि या सकाळच्या वेळेला दोन गोष्टी मी या मंडळीला सांगणार Pay आहे. your attention. God is going to talk to you. याकडे लक्ष द्या आणि अशा विचाराने बसा की देव तुमच्या हृदयाशी बोलत आहे. Grace and gratitude. आणि कृपा आणि ग्रेस अँड Gratitude. ग्रॅटिट्यूडला शब्द काय? Thankfulness. कृपा आणि
आभार मानणे grace and gratitude. आणि कृपा आणि आभार मानणे. And what do we see here? आणि या ठिकाणी आम्ही काय I पाहतो? will tell you, tell you two things about grace of our Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताची कृपा याच्याबद्दल मी काय वेळ This बोलणार. man comes to our Lord Jesus Christ. हा मनुष्य येशूकडे आलेला आहे What is the condition of a leper during those days? आणि त्या काळामध्ये कुष्ठरोगी जर असेल तर त्याची स्थिती कशी होती. Leprosy was an incurable disease those days. आणि त्या काळामध्ये जे आहे ते कुष्ठरोगी कधीच बरा होत नव्हता It was chronic and incurable. आणि तो कधी न बरा होणारा आजार असा होता. Once you're afflicted with leprosy, you will be, excommunicated. You have to stay away from your family, in the outskirts of the village. आणि मग जर तुम्हाला कुष्ठरोग झाला तर त्या व्यक्तीला घराच्या बाहेर आणि घराच्या बाहेरच नव्हे नातेवाईकापासून आणि गावापासून बाहेर त्याला राहावं Even if लागेल. you have everything, even if you have family, even if you have riches, even if you have social status, you will be, outcast, staying away from all these things. मग जरी तुम्हाला मोठं पद असेल पैसा असेल श्रीमंत असाल काही असो पण जर तुम्हाला कुष्ठरोग झाला तर तुम्हाला एकच पर्याय तुम्ही घराच्या बाहेर जाणं गावाच्या बाहेर जाऊन राहणं. Once the priest sees a spot of leprosy in your body and declares you are afflicted with leprosy, he has to leave everything and go. जर याचकाने तुम्हाला तपासलं आणि त्याच्या तपासण्यामध्ये जर त्याच्या लक्षात आलं की हा व्यक्ती कुष्ठाने भरलेला आहे आणि त्याच वेळेस त्याला सांगण्यात येईल की तू आता गावाच्या बाहेर जाऊन राहा. Such is the condition. अशा प्रकारची 8 कुष्ठरोगी असलेल्या He माणसासाठी should never come and mix with the society. त्या कुष्ठरोगी माणसाने कधीच लोकांमध्ये येऊन मिसळलं नाही पाहिजे असा नियम होता. He should never come and touch the people. मग या कुष्ठरोगी माणसाने कधीच कोणाला स्पर्श सुद्धा करू नये. He will be treated as an outcast and untouchable. आणि मग त्याला अशा प्रकारची वागणूक दिली जात असत की तो बाहेर टाकला जात असत वाळीत टाकला जात असत. But now this man comes to our Lord Jesus पण Christ. असा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला He आहे says, look at what he says. आणि तो काय म्हणतो बघा, If you're willing, जर तुझी इच्छा असेल. what does he say? काय म्हणतो तो? He reached out and, if you're willing, you can make me clean. तो म्हणतो की आपली इच्छा असली तर मला शुद्ध करवायस आपण समर्थ आहात. What do those words mean? काय याचा अर्थ? Those words, once, I got this, leprosy. Once I got this leprosy, I become, nobody likes me. मग ज्यावेळेस मला कुष्ठरोग झालेला आहे तेव्हापासून मला कोणीच लाईक करत नाही किंवा मला मी कोणाला आवडत नाही. Before the leprosy, my wife was loving me. मला कुष्ठरोग होण्या अगोदर माझी बायको माझ्यावरती फार प्रेम My करायची. children were loving me. माझे लेकरं माझ्यावर प्रेम करायचे Society was loving me. आणि समाजातील लोक माझ्यावर प्रेम करायचे. With this one, with leprosy, I become an outcast. मग या कुष्ठरोगामुळे मी आता समाजापासून बहिष्कृत झालेलो आहे. Nobody is liking me. मला कोणीच प्रेम देत नाही. Even my own family is not liking me. माझ्या घरातील लोक सुद्धा माझा तिटकारा करतात. That is why he comes and tells Lord, if you are willing. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणतो प्रभू येशू तुझी इच्छा असली तर मला शुद्ध कर. What is the first? What did Jesus say? मग येशू काय म्हणतो बघा? Did Jesus say, even I don't like you, go? येशू म्हटलं का हा नाही मला पण तू आवडत नाही जा. Did the Lord say, असं म्हटलं की येशू? even I don't like you, when the entire society doesn't like you, why should I like you? Go. अरे सर्व समाजाने तुला टाकलेला आहे आणि ते जर तुला लाईक करत नाही तर मी कशाला लाईक करू, तर मला पण तू आवडत नाही असं तो म्हटलं का? Did the Lord say like that? असं म्हटलं का येशू? Did the Lord say like that? असं येशू म्हटलं का? No, he didn't say like तो that. असं म्हटला नाही. I am willing. तो म्हणतो माझी इच्छा आहे. I am willing to make you clean. माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. I will accept you. मी तुझा स्वीकार करेन. What is the first, the meaning of grace is? आणि ग्रेस म्हणजे कृपा म्हणजे काय माहिती का? Grace is accepting the undeserved and under guilty. मग कृपा म्हणजे आमची योग्यता नसतानाही केलेली दया किंवा दाखवलेलं प्रेम याला कृपा म्हणतात. Grace is accepting the undeserved and the guilty. मग आमची लायकी नसताना देखील आम्हावर केलेलं प्रेम याला कृपा म्हणतात. And this man was untouchable. आणि तो जो आहे तो योग्यतेचा नव्हता. Sometimes it happens to us. आणि अशाच काही गोष्टी आमच्या जीवनात देखील घडतात. It may not be leprosy. कदाचित लिप्रोसी किंवा कुष्ठरोग आमच्या जीवनामध्ये नसेल. It may not be any chronic disease. It may not be any incurable disease because you are staying away from your family, somebody else. कदाचित तुमचा कोणता आजार नसेल परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबापासून समाजापासून दूर झालेला असाल. But because you have done something wrong, your family is not talking to you. Your family is keeping away from them. परंतु तुम्ही काहीतरी अशी काही घटना चूक केली असेल की त्या चुकीमुळे
तुमच्या समाजातील लोक किंवा नातेवाईकांनी तुम्हाला दूर ढकललं असेल Your family is treating you very bad, keeping you isolated. आणि कदाचित त्यामुळे तुम्ही चूक केल्यामुळे तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या घरातील लोकांनी तुम्हाला एकटं टाकलेलं In असेल such cases, what shall we do? मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं We should come to the Lord. अशा परिस्थितीमध्ये आम्ही प्रभूकडे He will यावं not say, I don't want you. आणि तो कधीच म्हणणार नाही की मला तुझी गरज नाही However you are, if you come to the Lord, He will accept you as you are. तुम्ही कसे असा परंतु त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलात तर माझा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार He नाही will never say, I am not willing. आणि तो कधीच म्हणणार नाही की माझी इच्छा नाही की तू माझ्याकडे He will यावं accept you as you are. जसे तुम्ही आहात तसंच तो तुम्हाला स्वीकारण्यासाठी तयार But राहील this morning, my church, you must learn to come to the Lord at any stage in your life. आणि म्हणून मंडळी या नात्याने मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीला तुम्ही तोंड देत असा त्या परिस्थितीमध्ये प्रभू येशूकडे येण्याचा तुम्ही प्रयत्न करावा How did this man come to our Lord Jesus Christ? हा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे कसा आलेला The आहे Bible says he came and knelt before our Lord Jesus आणि Christ. पवित्र बायबल आम्हाला सांगते की ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे त्याने स्वतःचे गुडघे टेकलेले That आहे tells something about his attitude. आणि त्याच्याबद्दल आम्हाला विशेष काही सांगितलं When you जातं come to the Lord, you must know you just come to the Lord with a humble heart. ज्यावेळेस तुम्ही प्रभूकडे येता त्यावेळेस नम्र अंतःकरणे प्रभूकडे No या matter who you are in society. सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये तुमचं स्थान किती मोठं असू द्या कोणत्या ठिकाणी तुम्ही असा परंतु ज्यावेळेस प्रभूकडे येता त्यावेळेस नम्र अंतःकरणे No या matter what the status in your is yours in the society. आणि तुमच्या समाजामध्ये कदाचित तुम्हाला उच्च स्थान असेल परंतु त्याचा विचार न करता ज्यावेळेस प्रभूच्या सानिध्यात येता त्यावेळेस नम्र When अंतःकरणे you या. come to the house of the Lord, when you come to the servant of God, you must make sure you're humble before the Lord. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सेवकाला भेटता ज्यावेळेस तुम्ही देवाच्या घरामध्ये येता त्यावेळेस नम्र अंतःकरण देवाकडे यावं Somebody said, कोणीतरी असं म्हटलेलं आहे when there is brokenness in us, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्ही तुटलेला असतो there is openness in heaven. त्यावेळेस स्वर्ग आमच्यासाठी उघडलेला असतो When God sees an act of humility in you, ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नम्रता पाहतो God will open the doors for you. देव त्यावेळेस तुमच्यासाठी स्वर्ग खुला God करतो will answer your prayers. देव बाप तुमच्या प्रार्थना ऐकायला सुरुवात God will meet your needs. तुमच्या गरजा तो भागवायला लागतो And secondly, not only did he come with an attitude of humility, तो फक्त नम्रतेनेच आला नाही but he also came with faith. आणि तो अशा हेतूने आला विश्वास घेऊन प्रभूकडे आलेला What आहे does the Bible say here? बायबल काय सांगतं It says, you can make me heal. आणि तो म्हणतो तुझी इच्छा असेल तर तू मला शुद्ध करवाय समर्थ आहे What does the word can mean? आता इच्छा असेल तर शुद्ध करवायस आपण समर्थ म्हणजे काय Can is talking about the ability. तो म्हणतो तुम्हाला समर्थ आहे मला बरं करण्यासाठी तुझ्यामध्ये ती ताकद आहे की तू मला शुद्ध करू शकतो No. हा त्याचा विश्वास आहे You are able to cleanse me. तू मला शुद्ध करू शकतो हा त्याचा विश्वास He आहे doesn't come and say, please pray for me, I will get healed. तो असं म्हणला कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना कर आणि प्रार्थना केल्यानंतर मी बरा होईल असा तो म्हटला नाही He comes to our Lord Jesus Christ and says, you can make me heal. आणि ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो तो म्हणतो तू मला बरं करू शकतोस Not even a priest of the day can make him heal. Pardon? Not even the priest of the day can make him heal. आणि तो दिवस सुद्धा त्याला बरं करू शकत नव्हता Only Jesus could make him heal. फक्त येशूच त्याला बरं करू शकत होता No, when you come to the house of the Lord, come with an attitude of faith. Come with faith. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताकडे येता त्यावेळेस विश्वासाने त्याच्याकडे या Come with an expectancy. ज्यावेळेस येशूकडे येता त्यावेळेस मोठ्या अपेक्षेने येशूकडे या Come that the Lord will do something great for you. अशा अपेक्षेने या की येशू ख्रिस्त काहीतरी अद्भुत गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनात करणार आहे First, grace means accepting the undeserved and the guilty. आणि मग कृपा म्हणजे आमची योग्यता नसताना आमचा केलेला स्वीकार That is found only in our Lord Jesus. आणि तो फक्त स्वीकार प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो Will you go near before the lepers? तुम्ही कुष्ठरोगी लोकांच्या जवळ जाऊ शकता का Side, their body is eaten up. आणि त्यांचं जे काही शरीर आहे ते खाल्ले गेलेलं आहे They look very ugly. आणि ते फार वाईट दिसतात Sometimes, we pass by. आणि आपण कधी कधी अशा लोकांच्या जवळून जातो We don't even look at them. आणि मग कधी कधी आपण त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही Right? We try to pass by them. आणि मग आपण त्यांना पाहतो आणि जरा लांबून But
निघून जाण्याचा प्रयत्न करू. Look at the compassion, grace of our Lord Jesus Christ. परंतु आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा की त्याच्या जीवनामध्ये किती कळवळ आहे. He said, come to me. आणि येशू म्हणतो ये माझ्याकडे, I will make you heal. मी तुला बरं करल. I am willing to make you clean. माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो. That is the grace of our Lord Jesus Christ. ती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे. And secondly, what does the Bible say? नंतर बायबल काय सांगतं? And in verse 42, आणि 42 वचनामध्ये immediately the leprosy left him and he was cleansed. तिथं म्हटलेलं आहे 42 तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. What does that mean? याचा अर्थ काय? Now, even after the curing and the cleansing of leprosy, will he still be outside the village or will he be with the family and the society? मग आता लक्षात आणा की जर तो शुद्ध झालेला आहे, शुद्ध झाल्यानंतरही तो गावाच्या बाहेरच राहील किंवा त्याच्या फॅमिलीच्या बाहेर राहील असं होईल का? Where will he be after he is cleansed? मग ज्यावेळेस तो शुद्ध झाला त्यावेळेस त्यांनी कुठं असायला पाहिजे? He will come back to his family. तो त्याच्या घरात यायला पाहिजे, He will come back to his children. त्याच्या लेकरांमध्ये यायला He पाहिजे, will come and stay with the society. मग तो समाजामध्ये राहायला पाहिजे. What does it mean? याचा अर्थ काय? Secondly, grace means कृपा म्हणजे grace is bringing the far off people, near. मग कृपा ही जे दूर झालेले लोक आहेत त्यांना जवळ करणारी One आहे. of you read Ephesians chapter 2 verse 13. इफिसकरस पत्र Ephesians chapter 2 verse 13. दुसरा अध्याय आणि 13 वचन. One of you read. You will कोणीतरी understand. वाचा. You will understand. इफिस 2:13. If during the time of our Lord Jesus Christ, during the time of the Apostle Paul, the society was divided into two categories. आणि पावलाच्या काळामध्ये दोन प्रकारची विभागणी झालेली होती, Jews and Gentiles. यहुदी आणि विदेशी लोक. What does the word Jew means? आणि यहुदी म्हणजे काय? Jew means someone who shows his face to God. आणि यहुदी म्हणजे त्याचा अर्थ कोणीतरी आपलं मुख देवाला दाखवतो. And Gentile is someone who who turns his back to God. आणि विदेशी म्हणजे ज्यांनी आपलं मुख देवाकडून फिरवलेलं आहे. We as Gentiles, we are आपण- not showing our face to God. मग आपण असे लोक होतो विदेशी की आपण आपलं मुख देवाला दाखवत नव्हतो. We are far away from God. आपण देवापासून दूर होतो. We don't have the law. आम्हाला नियमशास्त्र We नव्हते, don't have the covenant. आम्हाला करार We नव्हता, don't have the promise. आम्हाला अभिवचन We नव्हते. were far away from the blessings of God. आम्ही देवाच्या आशीर्वादापासून फार वंचित होतो. But what happened, the Bible says, परंतु बायबल आम्हाला काय through सांगतं? the blood of our Lord Jesus पण Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने once we were far away from the blessings of our Lord Jesus आम्ही Christ, प्रभू पासून फार दूर होतो. but through the blood of Jesus, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या now वचनाद्वारे you are brought near. आणि आम्ही येशूच्या देवाच्या Hallelujah. जवळ आलेला आहोत. हालेलुया. What happened when Jesus died on the cross of Calvary? काय झालं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मेल्यानंतर? What happened when Jesus died on the cross of Calvary? ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावला त्या वधस्तंभावरती काय The घडलं? veil that was, separating the holy and the most holy place was torn into two. आणि त्या ठिकाणी म्हटलंय परमपवित्र स्थान आणि याच्यामध्ये जो काय भाग होता तो दुभागला गेलेला आहे. It means anyone can go to the throne of grace now by the blood of Jesus. याचा अर्थ असा की कोणीही त्या राजसनाजवळ जाऊ शकतं. No matter whether you are a Jew or a Gentile, anyone can go and pray to the Lord. आणि म्हणून त्या येशूच्या मरणानंतर तो पडदा दुभागला गेला. त्यानंतर यहुदी असो किंवा विदेशी असो कोणीही प्रभूच्या राजसनाजवळ जाऊ Once शकतं. we are Gentiles, we were very far away from the blessings of मग God. आम्ही एक काळाशी होतो, विदेशी म्हणून होतो, परकीय लोक होतो, आम्ही फार दूर होतो. But now, because of our Lord Jesus Christ, परंतु आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे we are, we receive the blessings of God. आम्हाला खऱ्या रीतीने देवाने आशीर्वादित केलेला The आहे. blessing of, blessings of forgiveness. आम्हाला ते आशीर्वाद मिळाले की ज्यामुळे आम्हाला पाप क्षमा मिळालेले आहे. The promise, blessings, the promise that we have in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये जे आशीर्वाद आहेत, अभिवचन आहेत, ते अभिवचन आम्हाला मिळालेले आहेत. And now we are equal to the Jews. आणि म्हणून आता आम्ही यहुदी लोकांच्या समानतेमध्ये गेलेलो आहोत, त्यांच्या Now, सारखे actually, झालेलो do you आहोत. know that this is our time? आता ही आपली वेळ आहे. Old Testament is Jews' time. आणि यहुदी लोकांसाठी जुना करार होता New Testament is Gentiles' time. आणि नवीन करार हा विदेशी लोकांसाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. Our time. आता ही आमची वेळ आहे. God chose to bless us through Jesus Christ. आणि आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे देवाने आशीर्वादित केलेला आहे. God chose to bring who are far off to close to God through Jesus Christ. जे देवापासून दूर आहे, येशूपासून दूर आहे, त्यांना येशूच्या जवळ आणण्यासाठी
देवाने आम्हाला Is it निवडलेला not, आहे. you know, are you not happy that you're close to God by our Lord Jesus Christ? तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाच्या जवळ आलेला आहात, यामुळे तुम्ही आनंदित नाही का? Are you not happy? तुम्ही आनंदित नाही का? You want to be, you know, far away from God? का तुम्हाला फक्त देवापासून दूरच राहायला आवडेल? No, 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 no. You are close to God now. नाही नाही, तुम्ही आता देवाच्या अतिशय जवळ आलेला आहात. It was made possible through the sacrifice of our Lord Jesus हे Christ. फक्त त्यामुळे शक्य झालं आहे की तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचं जे वधस्तंभावरील बलिदान आहे, यामुळे ते शक्य झालेलं And God आहे. has brought now anybody can go and approach the throne of grace at any time. आणि म्हणून देवाने अशी एक वेळ आणलेली आहे की आम्ही कोणी असा, आम्ही कोणीही त्या राजस्थानाच्या जवळ जाऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. Are you with me? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? हालेलुया. In the Old Testament, जुन्या करारामध्ये you know, only one day, that too on the day of atonement, the high priest could go and enter the most holy place, that too once a year. वर्षातून एकदाच मुख्य याजक, प्रमुख याजक वर्षातून एकदाच परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचा नियम होता. How many times a year? वर्षातून किती वेळा? Once a year. एकदाच, Only once a year. फक्त एकदा. That to who? कुठे? Not all the Jews. सर्व यहुद्यांना नव्हे, Not even the priests. याजकांना सुद्धा नव्हे, Only high priest like Aaron. फक्त जो प्रमुख याजक ज्याचं नाव अहरोन होता, त्यालाच वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात जाण्यात But परवानगी now, होती. after Jesus has come, परंतु ज्यावेळेस येशू आला, there are no sanctions. पण असे काही डिपार्टमेंट नव्हते. Anybody could go. कोणी पण जाऊ शकत होतं, Anybody could go and pray. कोणी पण जाऊ शकतं आणि प्रार्थना The करू door शकत. is open. आणि आता दरवाजा खुला The झालेला आहे veil is torn. आणि रस्ता मोकळा झालेला You आहे. can go to Lord and call Abba Father at any आणि time. तुमच्या पित्याकडे कधी जाऊ शकता, कधी तुम्ही त्याला आरोळी मारू शकता आणि आपलं गाऱ्हाणं सांगू You शकता. don't need a priest. You तुम्हाला याजकाची गरज नाही. have a high priest who is seated on the, you know, the left hand of the right hand of the Father and interceding for us. तुम्हाला प्रमुख याजक आहे की जो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. Look at the grace he is actually bringing distant people, faraway people, you know, near. आणि कृपेमुळे काय झालेलं आहे की दूर असलेले लोक प्रभूने काय केलेले आहेत, जवळ आणलेले That आहे. is the grace. Hallelujah. ती प्रभूची कृपा आहे. Grace will accept anybody. कृपा ही कोणालाही पण स्वीकारू शकते. God does not despise anybody. देव कधीच कोणाला दूर घालून देत नाही. If you come to the Lord with a willful heart, He will accept you. जर तुम्ही फार तुमच्या इच्छेने आलेला आहात, तर देव त्याचा तुमचा स्वीकार करेल. Leprosy was a symbol of sin in the Old Testament. New आणि Testament. जुन्या करारामध्ये कुष्ठरोगी जो आहे, ती पापी मनुष्याचं दर्शक आहे. But we were away, आम्ही दूर होतो, but God has accepted us through our Lord Jesus Christ. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याने आमचा स्वीकार He has केला. accepted you as His children. तुम्हाला देवाची लेकरं होण्याचा अधिकार त्याने दिलेला He has आहे. accepted you as His sons and daughters. तुम्ही पुत्र आणि कन्या त्याची झालेला Now आहात. you are close to God. आता तुम्ही त्याच्या जवळचे लोक आहात. God has accepted you through His Son Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे त्याने तुमचा आणि माझा स्वीकार केलेला That आहे. is the grace. ती प्रभूची कृपा आहे. You are far away from the Lord, तुम्ही दूर आहात असे होता, from the blessing of the Lord, देवाच्या आशीर्वादापासून दूर होता, from the promise of the Lord, देवाच्या अभिवचनापासून दूर from होता, the miracles of the Lord, चमत्कारापासून दूर होता, from the gift of salvation. तारणाच्या दानापासून तुम्ही दूर From होता, everything you're far away. सर्व गोष्टीपासून दूर होता. But now Christ has come परंतु ख्रिस्त आलेला and आहे. He died for all of us on the cross त्याने of तुमच्यासाठी Calvary. आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती मरण सहन केलेला He आहे. made very close to God. त्याने God. आम्हाला देवाच्या अतिशय जवळ Hallelujah. आणलेला आहे. Shall we clap our हालेलुया. hands? टाळ्या वाजूया आणि Clap, प्रभूचा clap, clap गौरव unto the करूया. Lord. हालेलुया. Now you are close to God. आता आम्ही देवाच्या जवळ आहोत. Now what shall we do? Secondly, I'm going to talk about gratitude. आता आम्ही काय बोलणार आहोत ते म्हणजे आम्ही आभार मानणारे लोक होणं गरजेचं किंवा जाणीव ठेवणारे लोक होणं गरजेचं आहे. Now we have received the grace. आता आम्हाला कृपा मिळालेली आहे. What does it mean? मग म्हणजे कृपा मिळाली म्हणजे काय? God has done what He is supposed to do. मग देवाला जे आमच्या जीवनासाठी करायचं होतं ते त्यांनी केलं. God's part is over. देवाचा भाग संपलेला आता. God has, brought all the people who are lost in sin to Himself through Jesus. आणि मग देवाने ते काम केलेलं आहे की जे हरवलेले लोक होते येशूद्वारे ते देवाकडे आणलेले आहेत. God has made available all the promises that are found in the Bible to us through Jesus Christ. मग येशू ख्रिस्ताच्या द्वारे पवित्र शास्त्रामध्ये जे काही अभिवचन होते ते आम्हाला येशूद्वारे मिळालेले आहेत. He has done His part. मग देवाने त्याचं काम केलेलं आहे. Now we are going to talk about our part, मग आता आपण या गोष्टीवर बोलणार आहोत की आता आमचा भाग काय आहे, आम्ही काय करायला पाहिजे. which is gratitude. म्हणजे याचाच अर्थ आम्हाला त्याची जाण असणं गरजेचं आहे. Which is gratitude.
ग्रॅटिट्यूड म्हणजे जाण असणं गरजेचं आहे. which is being thankful unto the Lord. याचाच अर्थ आम्ही देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. We who have received the grace of the Lord ज्या तुम्हा सर्वांना आणि मला देवाची कृपा मिळालेली आहे must always be very thankful to God. आणि आम्ही नेहमी देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. Do you thank people if they give you something? जर कुणी तुम्हाला काही दिलं तर तुम्ही त्यांचा आभार मानता की नाही? For example, somebody will come and give you a Christmas gift. आणि जर आता ख्रिसमस आलेला आहे, ख्रिसमसच्या वेळेस तुम्हाला कोणतरी बक्षीस आणून दिलं, What will you do? काय करता तुम्ही? You just take gift and send him? आणि मग तुम्ही ते बक्षीस घेता, हा बरं झालं जाय आता असं म्हणता का? Do you do that? तुम्ही असं कराल का? You will just say a word of thanks. आणि लगेच तुम्ही ते बक्षीस घेतल्यानंतर तुम्हाला आभार मानतो तुमचे, Thank you for the gift. आभार मानतो तुमचे. That is what we are talking about here. तेच आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. Gratitude is saying thank you आणि मग for आभार the grace that प्रदर्शन the Lord म्हणजे has given. आभार प्रदर्शन म्हणजे काय? आभार मानणं म्हणजे काय? की जी काही कृपा त्याने आमच्यावरती केलेली आहे त्याचे देवाला आभार मानणं. देवाला थँक्यू. Hallelujah. हालेलुया. Are you ready for a gratefulness? त्याने केलेल्या उपकाराबद्दल त्याचे आभार मानणं, त्याचं जाण ठेवणं, याला तयार आहात का? And Jesus said, don't say anything about it. येशू ख्रिस्त म्हणतो कोणाला काही सांगू नको, जाऊन सांगू नको. And see, what does it say in verse 44? आणि 44 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? Go show yourself to the priest. Okay, first one. आणि मग येशू त्याला सांगतो कोणाला काही सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव. What did the Lord say? प्रभूने काय सांगितलेलं आहे? Now you are cleansed. आता तू शुद्ध झालेला आहे. Now you're back to your family. आता तू तुझ्या कुटुंबात परतलेला आहे, Back in the society. समाजात आलेला आहे. Now there are some certain things that you need to do. मग आता अशा काही गोष्टी आहेत की त्या तू केल्या पाहिजे. What is the first thing that he's telling? येशू ख्रिस्त पहिली गोष्ट काय सांगतो? Show yourself to the priest. आणि स्वतःला याजकास दाखव. What does it mean? याचा अर्थ काय? See, Jesus actually, he's a God man. आणि येशू जो आहे तो दैवी मनुष्य आहे. If Jesus says you're cleansed, you can go home. आणि जर येशूने त्याला सांगितलं असतं आता तू शुद्ध झाला, Is it तू not काय enough? कर, जा तुझ्या घरी, Is it not enough? पुरेसं होतं ना? Will anybody oppose Jesus? कोणी येशूला विरोध कराल का? People will oppose. लोक विरोध करतील. But look at, Jesus is following the order of the day. परंतु येशू ख्रिस्त आहे तो ऑर्डर फॉलो करत होता, नियम फॉलो करत होता. He was a man. तो मनुष्य होता. Although he was God, जरी तो देव होता, but he was a man. तो मनुष्य होता. So what is it telling? तो काय सांगतो? He has done his part. त्याने त्याचं काम केलेलं Which आहे. is cleansing the leper. शुद्ध करणे हे त्याचं काम केलेलं But आहे. you know that this leper is cleansed from this leprosy must be determined by the priest. आणि मग हा जो शुद्ध झालेला आहे, हा शुद्ध झालेला आहे याची खात्री कोणाला यायला पाहिजे? याजकाला यायला पाहिजे. That is why he is saying, go and show yourself to the priest. आणि म्हणून येशू म्हणतो आता तू काय कर, याजकाकडे जा आणि तू शुद्ध झालाय हे त्याला दाखव. He is the one who has to declare that you are clean. आणि तो असा व्यक्ती आहे की त्याने जाहीर करावं की हा शुद्ध झालेला आहे. What does it mean? याचा अर्थ काय? It means, याचा अर्थ you have to, he is respecting the authority over him. मग याचा अर्थ असा समजला जातो की तो अधिकाराच्या अधीन आहे आणि अधिकाऱ्याचा तो सन्मान करतो. Gratitude means respecting the authority over you. मग ज्याने आपल्यावरती अधिकारपद ठेवलेला आहे, ज्याने आपल्याला अधिकार नेमलेला आहे, त्या अधिकाराचा सन्मान करणं. A spiritual authority over you. ज्या आमच्यावरती ज्याचा अधिकार आहे, स्पिरिच्युअल अधिकारी किंवा जो आत्मिक पिता आहे किंवा आत्मिक अधिकारी आहे, त्याचा आम्ही सन्मान करावा. Jesus could say, go home, no problem. आणि येशू म्हणू शकत होता घरी जा, काही समस्या नाही, तू शुद्ध झालेला आहे. But he is following the law, dharma shastra. आणि मग तो या ठिकाणी नियमशास्त्राचं पालन करत आहे. He is saying the priest has to declare that you are whole and clean. आणि त्याने सांगितलं की याजकाने प्रसिद्ध करायला पाहिजे की तू शुद्ध झालेला आहे, म्हणून तू स्वतःला याजकास दाखव. So gratitude means, gratitude means obeying your superiority or obeying your spiritual authority. जाण असणं म्हणजे किंवा उपकार मानणं म्हणजे ज्यांना तुमच्यावरती अधिकार नेमलेला आहे त्यांचा आदर करणं. Jesus is a great example here. येशू ख्रिस्त आमच्यासाठी उदाहरण आहे. He does not violate the law. त्याने नियम धाब्यावर ठेवले नाही किंवा नियम बाजूला ठेवले नाही. He does not disrespect the leaders. त्याने त्याच्या पुढाऱ्यांना अवमान केला नाही.
Now God has placed a spiritual authority over you. मग आज तुमच्यावरती आणि माझ्यावरती देखील देवाने आत्मिक पुढारी पण ठेवलेला आहे. You know, spiritual authority is your pastor, your leader. आणि मग आज तुम्ही या मंडळीमध्ये असताना तुमच्यावरची जे काही आत्मिक पुढारी आहेत ते आहेत म्हणजे तुमचे पाळक. Your spiritual authority that God has placed above you is your spiritual leader, the pastor. आणि मग तुमच्यावरती जो काही आत्मिक पिता आहे तो म्हणजे तुमचे पाळक साहेब आहेत की ते तुमचे अधिकारी You आहेत. must learn to respect him. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पाळकाचा आदर करणं हे शिकलं पाहिजे. You know, in church there are so many kinds of people. आणि चर्च मध्ये जे आहेत पुष्कळ प्रकारचे लोक येतात. Well educated than the pastor. आणि पाळकापेक्षा चांगले जास्त शिकलेले पण लोक Rich येतात. people than the pastor. पाळकापेक्षा श्रीमंत असलेले लोक चर्च मध्ये, Smart people than the pastor. पाळकांपेक्षा चांगले हुशार असणारे लोक पण चर्च मध्ये But असतात. whoever you are, परंतु तुम्ही कोणी असा, if God has placed you under his authority, पण जर देवाने तुम्हाला त्याच्या अधिकाराखाली ठेवलेला आहे you must learn to respect the authority. तर मग देवाचा तो अधिकाराचा सन्मान तुम्ही करणं गरजेचं That आहे. is what Jesus did. आणि हेच येशूने केलेलं आहे. If Jesus did, how much more should we do? जर येशूने ते केलेलं आहे तर आम्ही किती करून करायला You पाहिजे. know, I'm sure you're respecting your authority. मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या पाळकाचा, तुमच्या अधिकार पदावरती असलेल्या व्यक्तीचा सन्मान If करता. you respect your authority, God will bless you even more. आणि जर तुम्ही तुमच्यावरती अधिकार असणारा मनुष्याचा सन्मान केला तर त्याहीपेक्षा देवबाप तुम्हाला अधिक आशीर्वाद देईल. And that is what this man is doing. आणि हेच मनुष्य या ठिकाणी करत आहे. Gratitude means respecting the spiritual authority over you. जाण ठेवणं म्हणजे ज्याला तुमच्यावरती अधिकारी पद नेमलेलं आहे त्याचा तुम्ही सन्मान And करणं. secondly, आणि दुसरी गोष्ट, come down with me. खाली जाऊ आपण. And he says, offer the sacrifices that Moses commanded for your cleansing as a testimony to them. आणि ते म्हटलेलं आहे त्यास प्रमाण पटावे म्हणून आपल्या शुद्धीकरणाकरता मोशेने नेमलेले अर्पण कर. And what does it mean? आता याचा अर्थ काय? If you go to the Old Testament, जर जुन्या करारात तुम्ही गेलात, for every act of God, देवाने जी काही कृती केलेली आहे, जी काही क्रिया केलेली आहे, there are 5 kinds of sacrifices. Pardon? Sacrifices, there are sacrifices. त्या जुन्या करारामध्ये पुष्कळचे अर्पण आहेत. They have to, give the offering. आणि त्या ठिकाणी ऑफरिंग, दान देण्याचं अर्पण आहे. Offering according to your financial ability. तुमचं जी काही मिळकत आहे त्याप्रमाणे दिलं गेलेलं अर्पण त्याविषयीचं आहे. This is called actually an offering of a token of gratitude. आणि मग देवाने जी काही उपकार केलेले आहेत त्याचं अर्पण देण्याची क्रिया या ठिकाणी म्हणजे विशेष अर्पण. देवाने आपण नाही का कधी What do we कधी do? चांगली प्रार्थना ऐकली तर विशेष अर्पण टाकतो, तसं ही क्रिया. What do we do? You just you pray. If the Lord does something, if God gives you, job, you will say, I will give offering. I will do something for the मग Lord. तुम्ही एकदा का प्रार्थना करता, देवा जर तुम्हाला काम दिलं तर मी इतके पैसे तुझ्या दानात टाकेल, अर्पण देईल, तर मग तुम्ही पाकिट तयार करता आणि टाकता. If I get married, मग मी माझं जर लग्न झालं तर I will give you some offering as a token of gratitude. देवा जर मला जर लग्न झालं, चांगली बायको मिळाली तर मी काय करेल, What is it? ऑफरिंग टाकेल. What does it mean? त्याचा अर्थ काय? Gratitude means giving what is due unto Him. देवाने जे काही चांगलं आमच्यासाठी केलेलं आहे त्याच्या बदल्यात देवाला अर्पण टाकणं. There are 2 things that we need to give. 2 गोष्टी आपण देणं गरजेचं आहे. Number 1, you must give your time to the Lord. आणि पहिली गोष्ट तुमचा दशांश तुम्ही देणं Right? गरजेचं आहे. How many hours did God give all of us? How many hours did God give all of us? किती सर्वांना देवाने आपण, पार्डन प्लीज, How many hours did God give all of us? किती लोक म्हणतात की देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. God gave you 24 hours, right? देवाने आम्हाला 24 आवर्स दिले, 24 तास दिलेले आहे. With tsunami, 2 minutes are gone. सुनामी मध्ये 2 मिनिटं गेले. 2 minutes have been taken by tsunami. 2 मिनिटं गेलेले आहेत. But how much time are you giving it to the Lord? मग तुम्ही किती वेळ देवाला देतो? Right? How much time? किती वेळ देता देवाला? Some people think, okay, if I come on Sunday, and they think it's enough for whole week. मग काही लोक विचार करतात बस रविवारी एकदा आलं मग पूर्ण हप्ताचं काम झालं आपलं. And for this whole week, Sunday service is enough. आणि मग पूर्ण हप्त्यासाठी एक रविवारची सभा काफी, बस झालं, एवढंच देवाला द्यायचं. You don't spend time with the Lord. मग हप्ताभर काही गरज नाही, येशूच्या जवळ बसणं, प्रार्थना करणं, काही घेणं देणं नाही. We don't pray. आपण प्रार्थना करत नाही, We don't read the word of आपण God. देवाचं वचन वाचत नाही, We don't evangelize. आणि आपण सुवार्ता प्रसार करत नाही. Right? So you should give. How much time did God give you? देवाने किती वेळ तुम्हाला दिलेला आहे? I won't ask you now to raise your hands. But मी तुम्हाला हात वर करायला लावत नाही, परंतु विचार करा की देवाने तुम्हाला किती वेळ दिलेला आहे. how many of you this morning sat at the feet of the Lord? किती लोक असे आहेत की ते येशूच्या चरणाजवळ असे बसलेले आहे? How many of you sat at the feet of the Lord and pray today? किती लोक येशूच्या चरणाजवळ बसले आणि प्रार्थना केली?
How many of you have opened the Bible? किती लोक असे आहेत की ज्यांनी सकाळीच उठलं बायबल उघडलं? What are you doing? काय करताय तुम्ही? By doing that, you are giving a time that is due unto the Lord. आणि मग तुम्ही ज्यावेळेस बायबल उघडता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, याने तुम्ही हे दाखवता की देवाने जे टाइम दिला, वेळ दिला, त्याच्यातून तुम्ही त्याला वेळ God देता. has given you 24 hours. देवाने तुम्हाला 24 तास दिलेले आहेत. How much time are you giving it to the Lord? मी किती वेळ देवाला द्यायला पाहिजे? This Sunday service, 2 hours or 3 hours is not enough for the whole week. 2 तास 3 तास जे रविवारची सभा आहे ही काफी नाही. You must have a personal discipline of sitting at the feet of the Lord and reading His word. तुमच्या जीवनाला शिस्त असायला हवी की रोज आणि रोज तुम्ही तुमचा वैयक्तिक वेळ तुमच्या प्रभूला द्यावा. A prayer and reading of the word are like two wings, two wings for the bird. आणि बायबल वाचन करणं आणि प्रार्थना हे जणू काय पक्षाला 2 पंख असतात त्या प्रकारचं आहे. Can the bird fly without 2 wings? एखादा पक्षी आहे त्याला एकच बाजूचा पंख आहेत तर त्याला उडता येईल का? You are actually familiar with aeroplane. You see the aeroplane. तुम्ही इथं विमान पाहता. Can the aeroplane fly without 2 wings? आणि जर विमानाला फक्त एकच बाजूचा पंख असेल तर उडेल का? Can it fly? उडेल का? Actually, aeroplane was made seeing at the bird with 2 wings. आणि मग एरोप्लेन जे आहे, प्लेन जे आहे ते पक्षाकडे पाहून तयार करण्यात आलेला आहे. Right, so that they saw the bird and started actually making an aeroplane. आणि मग त्या लोकांनी पक्षी पाहिला आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली अशा प्रकारचं प्लेन आपण तयार करायला पाहिजे. If the bird has only 1 wing, जर पक्षाला फक्त एकच पंख असला तर it cannot fly properly. त्याला व्यवस्थित उडता येणार नाही. It needs 2 wings. त्याला 2 पंख पाहिजे. Likewise, for a believer, अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा prayer is 1 wing. प्रार्थनेसाठी एक पंख, Word of God is another wing. देवाचं वचन हे दुसरं पंख. You should learn to fly with both wings as a Christian. आणि ख्रिस्ती नात्याने आम्ही दोन्ही पंखांनी उडी मारणं गरजेचं आहे. For you to fly successfully, जर तुम्हाला यशस्वीरित्या you need जायचं to आहे, give a time to the Lord. तुम्ही देवाला वेळ देणं गरजेचं आहे. Nowadays we are spending so much time with cell phone. आणि आता या काळामध्ये आपण जास्तच वेळ कुठं घालवतो? मोबाईल मध्ये. We have become addicts to the cell phone. आपण मोबाईल साठी पूर्णपणे वेडे झालेलो Cell आहोत. phone addiction. वेडे झालेलो आहोत, पण व्यसनाधीन झालेलो आहोत. Drug addiction gone. ड्रग जे आहे ते गेलेलं आहे. Now cell phone. आता मोबाईल. Every time. Even when people are driving also they see cell phone. तर ड्रायव्हिंग करताना पण सेलफोन पाहतात. Right? I don't know whether it happens in Aurangabad or not. It happens in Hyderabad. मला असं वाटतं औरंगाबाद मध्ये होत नसेल, पण हैदराबाद मध्ये तर हे असं चालूच आहे. And they are causing accidents. आणि ते असं चालतात तर ऍक्सिडेंट होऊन जातो. But to read the word of God, परंतु देवाचं वचन वाचण्यासाठी we don't have time. आम्हाला वेळच नाही. You must give time that is due. Go. आणि मग त्याच्या बापाला कुठे जाणार? The Lord calls him for Africa. आणि त्यांनी सांगितले देवाने मला आफ्रिका देशामध्ये बोलवलेलं What आहे. is Africa continent called? आफ्रिकेला काय म्हटलं जातं? It's a dark continent. ते काळ्या लोकांचा प्रदेश आहे. It's an unexplored territory. आणि ते फार कठीण अशी परिस्थिती त्या The ठिकाणी आहे. gospel has not gone to that country so आणि त्या continent so far. प्रदेशामध्ये त्या देशामध्ये देवाचं वचन गेलेलं This होतं. man goes there. आणि हा लिव्हिंगस्टन त्या ठिकाणी गेलेला आहे. He goes and starts sharing the gospel. आणि त्या ठिकाणी त्यांनी सुवर्तमान प्रसार करायला सुरुवात केली. He takes his wife with him. त्याची बायकोला तो घेऊन गेला. It was so hot there. त्या ठिकाणी फार गरम होतं, उष्णता होती. That is why African people were very black. आणि म्हणून आफ्रिकन लोक जे आहेत ते फार काळे असतात. They were very close to sun. ते फार सूर्याच्या जवळ आहे. They were very close to equator. Pardon? Equator. ते फार अंधकाराच्या जवळ आहेत. That is why they were black. That is why they were black. त्याच्यामुळे ते काळे झालेले It आहेत. was very hot. विश्ववृत्ताच्या जवळ ते होते. It was very hot. ते फार उष्ण होता. In summer, if it is 40 plus, in temperature it's 40 plus, you say, I need an AC. आणि मग जर 40 पेक्षा जास्त झाले की आपल्याला एसी पाहिजे. But see, this man, he was actually born and brought up in a cool country, which is Scotland. आणि स्कॉटलँड सारख्या देशात तो वाढला ज्या ठिकाणी बिलकुल उष्णता नाही. He goes to, the tropical nation, which is very hot. अशा देशात गेलेला आहे की ज्या ठिकाणी फार उष्णता आहे. And some days the wife was with him. आणि त्याची बायको त्याच्या बरोबर आहे. He told, she came and told one day she came and told to Livingston, आणि त्याची बायको लिव्हिंगस्टन कडे आली आणि God म्हणाली has called you.
लिव्हिंगस्टन, देवान तुला बोलवलंय, God has called me also. मला सुद्धा बोलवलेलं आहे. This heat is unbearable. आता हे जी काय उष्णता आहे काय मी सहन करू शकत नाही, Please excuse me. मला क्षमा कर, I'll go back to Scotland. मी स्कॉटलंडला जाते, You do the ministry. तू तुझं काम कर. But he does not stop there. परंतु तो त्या ठिकाणी थांबून राहिला नाही. He worked for 4 years. 4 वर्ष त्या देशामध्ये त्यांनी काम केलं. He took a furlough. Furlough means leave. He took a furlough. आणि त्यांनी सुट्टी घेतली. He went home, Scotland. स्कॉटलंडला तो गेला. His wife was happy that this husband was coming. आणि त्याच्या बायकोला फार आनंद झाला. 4 वर्षानंतर तो आलेला आहे. He was about to enter the house. आणि तो घरात आल्यानंतर He was about to go and hug his wife. आणि तो त्याच्या बायकोला आलिंगन देत असताना His wife pushed him back. आणि त्याच्या बायकोने त्याला दूर ढकललं. का? Because this man has become black. आणि हा माणूस पूर्णपणे काळा झालेला She होता. could not recognize. तो तिला काही पसंत पडत नव्हता. Before he went, he was fair. जाण्या अगोदर तिकडे जाण्या अगोदर एकदम गोरापान. Now the black cover has come upon his body. शरीरावरती पूर्णपणे काळा रंग आलेला आहे. Later she recognized. आणि पाडन Later she recognized. नंतर तिला ओळखायला That this आलं was my husband. आणि तिला कळलं की हा माझा And नवरा they stayed some time together. आम्ही काही दिवस संगती राहिलो. And he said, I'll go back to Africa. आणि तो म्हटला आता मी परत आफ्रिकेमध्ये जातो. He's working well. He's saving the souls. आणि त्या ठिकाणी जाऊन त्याने अनेक हरवले आत्मे देवाच्या राज्यात आणले. And this man became very bold. आणि तो फार म्हातारा झाला. This man became very bold. आणि तो फार म्हातारा झाला. One day some young people, some naughty people, they took away his medicine. आणि काही विचित्र मुलं जे आहेत खोडकळ त्यांनी काय केलं त्याचं औषध घेऊन पळून गेले. He was, because he did not take medicine, he was in pains. आणि त्याने औषध न घेतल्या कारण मग त्याला वेदना सुरू झाल्या. Even then he did not stop praying. परंतु त्यांनी प्रार्थना करणं बंद केलं नाही. One day he was praying, near his bed. आणि एक दिवस तो त्याच्या बिछाण्याजवळ प्रार्थना करत असताना There were the sound of feet coming towards him. आणि त्याच्या गुडघ्याचा आवाज त्याला येत होता. Some white man has come to him. आणि त्याला पायाचा आवाज येत असताना काही गोरे लोक त्याच्याजवळ आले. White man has come and told him like this. आणि तो गोरा मनुष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाला, David Livingstone, America has sent me to write a biography on you. आणि त्या मनुष्याने सांगितलं की देवाने मला पाठवलंय तुझ्याबद्दल बायोग्राफी लिहावं म्हणून. Before that, I will be with you for 4 months. आणि मी 4 महिन्यासाठी तुझ्या बरोबर राहणार आहे. Before that, let me tell you 2 things. आणि 2 गोष्टी मला तुला सांगायच्या आहेत. Don't try to change me. I am the staunch atheist. आणि मला बदलण्याचा प्रयत्न करू नको कारण मी नास्तिकवादी आहे. Atheist, someone who does not believe in God. आणि नास्तिकवादी मनुष्य तो होता की जो देवाला कधीच मानत नाही. And secondly, somebody has sent you medicine, he said. आणि त्याने सांगितलं की कोणीतरी माझ्याजवळ तुझ्यासाठी औषध पाठवले. David Livingstone said, give me the medicine. आणि डेव्हिड लिव्हिंगस्टन म्हटला ते औषध मला तू दे. He took the medicine. आणि त्याने औषध घेतलं. And this man again started going into the African jungles. आणि तो औषध घेतला आणि परत जंगलात जायला लागला आणि सुवार्ता सांगू He लागला. started preaching the gospel. आणि तो त्या ठिकाणी जाऊन देवाचं वचन गाजू लागला. Okay, sorry. This white man is following him. आणि हा जो गोरा मनुष्य आहे तो त्याला त्याचं अनुसरण करत आहे, त्याच्या पाठीमागे जात आहे. What did this white man atheist say? आणि हा नास्तिकवादी मनुष्य काय म्हटला, Don't try to convert me. तू मला बदलण्याचा प्रयत्न करू नको. I am a strong atheist. आणि मी फार नास्तिकवादी मनुष्य, देवाला कधीच मानत. And this strong atheist was with him following his ministry for 4 months. 4 महिने फक्त तो त्याच्या सेवेचं निरीक्षण करत होता. After 4 months are over, 4 महिने नंतर this man who said, do not try to convert me, जो माणूस म्हटला मला बदलण्याचा प्रयत्न करू he नको, knelt down on the African soil. आणि म्हणून त्या आफ्रिकनच्या भूमीवरती He त्याने said, गुढे टेकले आणि म्हणला, David Livingstone, God is a living आणि God. डेव्हिड लिव्हिंगस्टन देव हा David जिवंत. Livingstone, God is a living God. डेव्हिड लिव्हिंगस्टन देव हा जिवंत He's आहे, a true God. तो सत्य देव आहे. See, look at, आणि he's preaching the gospel with his words. तो त्याच्या शब्दांनी देवाचं वचन गाजवत He's आहे also preaching the gospel with his exemplary life. आणि त्याच्या जीवनाद्वारे देखील तो शुभवर्तमान गाजवत Now, आहे. the African continent, it was dark. आणि हा आफ्रिकन जे काही देश आहे तो पूर्णपणे काळा But आहे. this man went पण ज्यावेळेस तो मनुष्य गेला and lit this continent with the light of the gospel. आणि या काळ्या गोऱ्या माणसाने त्या ठिकाणी तो काळ्या लोकांमध्ये प्रकाश नेलेला आहे. The world around you is dark. आपल्या भोवतालचं जग हे अंधकारने व्यापलेलं आहे. No, the world around you, the people around you are without Christ are dark. आमच्या भोवताली असणारे लोक जे आहेत ते अंधकारात आहेत, ते अंधकारामध्ये दडलेले आहेत. Go and give them the gospel. आज आम्ही त्या ठिकाणी जावं आणि त्यांना येशूचा प्रकाश द्यावा, Go and शुभवर्तमान give them the gospel. आम्ही त्यांना शुभवर्तमान द्यावं. Shall I tell you one more thing? एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का? Does anybody have 2 tombs? Does Kona- anybody have 2 tombs, graves? 2 कबरी आहे का कोणाला?
Does anybody have 2 tombs? कोणाला असतात का 2 कबरी? There will be only 1 tomb, right? फक्त एकच कबर असते. Even for our Lord Jesus Christ, there is only 1 tomb. आपल्या येशू ख्रिस्ताला सुद्धा एकच कबर होती, But this man has 2 tombs. परंतु या व्यक्तीला 2 कबरी होत्या. And the Scotland people came and they said, we will take David Livingstone and bury in our land. आणि स्कॉटलंडचे लोक आले आणि म्हटले डेव्हिड लिव्हिंगस्टन जर मेला तर त्याला आम्ही घेणार आहोत आणि आमच्या देशामध्ये जाऊन पुरणार आहोत. Because he has come from Scotland as a missionary to your country. कारण तो मिशनरी म्हणून फक्त तुमच्या देशात आलेला आहे, पण तो स्कॉटलंडचा आहे. But the African people said, आफ्रिकन लोक म्हटले. no, this man has done so much for us. आणि ते आफ्रिकन लोक म्हटले नाही असं होता कामा नये, या माणसाने आमच्यासाठी खूप केलेलं आहे. Our lives were in darkness. आम्ही अंधकारात होतो, Our lives were in sin. आम्ही पापात होतो. But this man came and with lot of sacrifice, he lit our lives with the gospel, the light. परंतु हा मनुष्य तुमच्या देशातून आला, आमच्या मध्ये राहिला आणि त्याने आम्हाला शुभवर्तमान प्रसार We केला. want him to be buried here in Africa. या माणसाला आम्ही याच ठिकाणी पुरायला They हवं. are fighting. ते युद्ध करायला लागले. You know what they did? त्यांनी काय केलं? The African people, they took his heart and buried in Africa. आणि आफ्रिकन लोकांनी काय केलं? लिव्हिंगस्टनचं हृदय बाहेर काढलं आणि ते त्याच्या कबरेमध्ये पुरलं. Scotland people took the body and buried there. आणि स्कॉटलंडच्या लोकांनी त्याचं शरीर घेतलं आणि स्कॉटलंडमध्ये जाऊन Look at how much he loved the people. किती तो प्रेम त्या लोकांवरती He करत. shared the goodness of the gospel. त्याने शुभवर्तमान प्रसार My dear केले. children of God, माझ्या देवाच्या लेकरांनो, however rich your friend society may be, तुम्ही किती श्रीमंत आणि किती बलड्य असा, he may be traveling, he may be flying, he may be traveling in AC, but without Christ, they are lost. जर तुमच्यापैकी कोणी लोक एसी मध्ये फिरत असेल पण ख्रिस्त नाही तर ते हरवलेले आहेत. As a token of gratitude, you must go and share the gospel. मग देवाचा उपकाराची जाण ठेवण्यासाठी आम्ही तो पाय उचलला पाहिजे की आम्ही जाऊन लोकांना शुभवर्तमान That प्रसार. is how we will light the nation of India with the light of the gospel. मग अशा रीतीने आपण आपल्या देशातील लोकांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन जाऊ की ज्यांना ख्रिस्त माहित There are नाही. 2 things that I wanted to talk to you this morning. 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या The आहेत. first one is grace. पहिली गोष्ट कृपा. We have received grace through our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा मिळालेली We आहे. were far away. We were, in sin. आम्ही देवापासून दूर होतो, But Christ has come and, brought us together to our Lord, to God. पण ख्रिस्त आला आणि ख्रिस्तामुळे आम्ही देवाच्या जवळ Which आलो. means we will be the beneficiaries of all the blessings and the promises that are found in the Bible. मग पवित्र शास्त्रामध्ये जे काही आशीर्वाद आहेत, जे काही अभिवचन आहेत, ते सर्व येशूमुळे आम्हाला प्राप्त झालेली Shall आहेत. we be content with, receiving the grace? फक्त आम्ही त्या कृपेमध्येच राहावं का? Not doing our part, which is gratitude? फक्त कृपेतच राहायचं, पण जी आमची जबाबदारी आहे ती आम्ही करू नये काय? You have received the grace. तुम्हाला आणि मला कृपा मिळालेली आहे, You must be grateful to God. तुम्ही देवाचे उपकारची जाणीव ठेवणं गरजेचं What आहे. does it mean? त्याच्या उपकाराची जाणीव ठेवणं म्हणजे काय? You must always respect the spiritual authority over you. तुमच्यावरती जे स्पिरिच्युअल अधिकारी आहेत त्यांचा तुम्ही मान करावा. And secondly, you must give what is due unto the Lord. देवाचं जे काही देणं आहे त्या देवाच्या देण्याप्रती आम्ही प्रामाणिक Whether असावं. it is your time or your money. मग तुमचा वेळ असो किंवा तुमचा पैसा असो. And finally, आणि शेवटची गोष्ट, as a token of gratitude, आणि देवाचा जाण ठेवण्यासाठी because you are saved from the darkness, अंधकारातून तुमचं तारण झाल्यामुळे, because you are brought, into the wonderful light from the darkness. अंधकारातून तुम्ही अद्भुत प्रकाशात आल्या There कारणाने are so many people in the world who are living in darkness. पुष्कळशे लोक आहेत की ते अंधकारामध्ये जीवन जगतात. You must go and share the gospel of light. त्या लोकांना ख्रिस्ताचं सुवार्ता तुम्ही And सांगावी. they will also come into the light. ते सुद्धा देवाच्या राज्यात येतील. That is your personal responsibility. ती तुमची आणि माझी जबाबदारी आहे. And that is what we are called to do. त्यासाठीच देवाने आम्हाला बोलवलं. Thank you. May God bless you all. दे बाप तुम्हाला आशीर्वाद देव. हालेलुया. धन्यवाद. प्रभू तुझी स्तुती करतो. प्रियानो, देवाचं वचन आज आमच्याकडे आलेलं आहे. काय आज आम्ही कोणत्याही पण योग्यतेचे नसताना त्याची कृपा त्याने आम्हाला दाखवलेली आहे. आणि जर त्याची कृपा आमच्यावरती आलेली आहे तर त्या कृपेबद्दल आम्ही त्याचे आभार मानूया. आम्ही दूर घालवलेले लोक होतो, परंतु येशू ख्रिस्तामुळे आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहोत. आणि त्या कृपेतच आम्ही समाधानी न राहता जी जबाबदारी देवाने आम्हाला दिलेली आहे, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा कर.
ही जबाबदारी इंडिव्हिज्युअल जे चर्चमध्ये येतात प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आहे. भावांनो आणि बहिणींनो, जर प्रभूचा आत्मा तुमच्या बरोबर बोललेला आहे तर यावेळेस आपण आपल्या जागेवरती उभं राहूया आणि स्वतःचं समर्पण त्या प्रभूला करूया आणि देवाला म्हणूया की देवा, आजच्या सकाळी आम्ही आमचं जीवन तुझ्या आधी समर्पित करतो. प्रभूचा आत्मा आज आमच्यामध्ये आहे. माझा विश्वास आहे की प्रभूने तुमच्या हृदयाची भेट घेतलेली आहे, की प्रभू प्रत्येकाच्या हृदयाशी बोललेला आहे. माझा विश्वास आहे की प्रभूने तुमची ओळख तुम्हाला करून दिलेली आहे. तुम्ही कोण होता, काय होता, परंतु त्याची कृपा येशूच्या जवळ आणण्यासाठी झालेली आहे. हालेलुया. आज त्याची जाण म्हणून काय आम्ही या कठीण काळामध्ये देवाची वचनाची घोषणा करण्यासाठी तयार आहोत का? लिव्हिंगस्टन त्याने आपला देश सोडला आणि आफ्रिका खंडामध्ये जाऊन त्याने देवाच्या वचनाची सेवा केली. आज देव आम्हाला देखील सांगत आहे की आमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना देवाच्या वचनाचा प्रसार आम्ही करावा. आज जर देवाचा आत्मा आपल्या बरोबर बोललेला आहे तर आज आपण आपलं समर्पण करूया. देवाचा आत्मा आम्हाला स्पर्श करत आहे. आपण आपले हात उंच करूया, प्रार्थना करूया. ओ राबा शांदाराबा रिखा राबा लाबा. स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार. देवाचा आभार मानूया. त्याने केलेल्या कृपेबद्दल देवाचा आभार मानूया. आपण आपले हात वर करूया, त्याची आराधना. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हालेलुया. त्याची आराधना करूया. ओ रबा संदला बरबा लबा कार तेरे बेशुमार. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी हालेलुया. दया संदला बरबा लबा. तूने प्रभूचा आत्मा आपल्याला स्पर्श करत आहे. ते बळ देवा तुम्हाला देत आहे. से बढ़ के दिया है अपने दया के तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे. आभारी हूँ प्रभु मैं. होय, त्याच्या कृपेबद्दल देवाचा आभार मानूया. हो, आम्ही कोणत्या प्रकारच्या योग्यतेचे नसताना प्रभूने त्याची कृपा आमच्यावरती ओतलेली आहे. त्याच्या धारणाबद्दल देवाचा धन्यवाद करूया. त्याच्या प्रेमाबद्दल देवाच्या उपकार स्तुती करूया. त्याचं प्रेम आम्ही आठवूया. स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार. देवाचा आत्मा आपल्याला स्पर्श करत आहे. स्तुति प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला देवाचा आत्मा स्पर्श करत आहे आणि तो जाणीव करून देत आहे की त्याची कृपा त्याने आमच्यावरती विपुल ओतलेली आहे. आज मी त्याचा शुभ वर्तमान सांगण्यासाठी तयार आहे. आज मला लोकांना देवाचं वचन सांगायचं आहे. ते धैर्य, ते सामर्थ्य तुम्हाला दे. कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही. भरोसा मेरा. Holy Spirit of God, hallelujah. तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही. भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा सदो वरदान.
प्रियानो, देवाचा आत्मा आज आमच्या बरोबर आहे आणि ज्या अर्थी देवाच्या सेवकाद्वारे देवाने आमची भेट घेतलेली आहे आणि त्याच्या भेटी अंती देव आमच्याशी बोललेला आहे की त्याने आमच्यावरती त्याची कृपा ओतलेली आहे. कोणत्या प्रकारची योग्यता नसताना त्याने दाखवलेलं प्रेम त्याने आमच्यासाठी प्रगट केलेलं आहे आणि त्याची जाण म्हणून, त्याचे उपकार मानण्याची जबाबदारी म्हणून काय आम्ही त्याचं शुभ वर्तमान या जगातील अंधकाराच्या लोकांना घेऊन जाण्यासाठी तयार आहोत का? बायबल सांगतो पीक फार आहे पण कामकरी थोडके आहेत. आज कामकऱ्यांची गरज आहे. आज आम्ही म्हणायला तयार आहोत का, हा प्रभू येशू मी तयार आहे, आय एम रेडी टू गो. हालेलुया. आज ती आमची जबाबदारी आहे की आम्ही जाऊन लोकांना सुवार्ता सांगावी. ज्या प्रकारे प्रभूने आम्हाला ईश अंधकारातून प्रकाशात आणलेला आहे, त्या प्रकारे अनेक लोक, अनेक भाऊ, अनेक बहीण, अनेक परिवार अंधकारामध्ये जीवन जगत आहे. आज आमच्या देशामध्ये, आमच्या राज्यामध्ये अनेक प्रकारे देवाच्या कामाला अडचणींना तोंड देत असताना प्रभूचा आत्मा आमच्या अंतःकरणाची तयारी करत आहे. ही इज प्रिपेअरिंग अवर हार्ट टू सर्व हिम, टू प्रीच द गॉस्पल. आणि आज आम्ही आमचं अंतःकरण तयार करूया आणि देवाला म्हणे की हा देवा, मी या ठिकाणी आहे. मी फक्त कम्फर्ट झोन मध्ये राहणार नाही, मी फक्त त्या कृपेतच राहणार नाही, पण जे उपकार तू माझ्यावरती केलेले आहेत ती मी जगाला सांगणार आहे. हालेलुया. त्या शमरुनी स्त्रीने तिच्या साडीचा इशू ठेवला नाही तर तिने संपूर्ण गावाला ख्रिस्ताकडे आणलेला आहे. हालेलुया. जर आज तुम्ही तयार आहात तर आज आपण प्रार्थना करूया. देवाला म्हणे देवा मी तयार आहे, आय एम रेडी टू गो. कौन जाएगा, कौन मेरे लिए, कौन जाएगा. हालेलुया. कौन मेरे लिए, प्रभु तू मुझको भेज, मैं जाऊंगा. प्रभु तू मुझको भेज. देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला हरवलेल्या आत्म्यांचं ओझ देत आहे. भावांनो आणि बहिणो, ते ओझ स्वीकारूया, ते ओझ स्वीकारूया. तो अभिषेक देव तुम्हाला देत आहे. तुमच्या नातेवाईकांबद्दल देव बाबू ओझ देत आहे, तुमच्या मित्रांबद्दल ओझ देत आहे की जे अंधकारात जीवन जगत आहे, ते व्यसनाधीन आहेत, त्यांना देव बाप त्याच्यातून बाहेर काढत आहे. तो मुझको भेज, मैं जाऊंगा. प्रभु तो मुझको भेज, मैं जाऊंगा. खेत पक चुके हैं, मजदूर थोड़े हैं. हालेलुया. खेत पक चुके हैं, मजदूर थोड़े. हालेलुया. चरवाए बिन मेरी भेड़े भटक रही अनजान. कौन जाएगा, कौन स्वतः जाण्यास तयार आहे. आय एम रेडी टू गो लॉर्ड. कौन जाएगा, वचन गाजवण्यासाठी. कौन मेरे लिए, कौन जाएगा. आपण आपले हात वर करूया, त्याची आराधना करूया, अन्य भाषेतून प्रार्थना करूया. प्रभूचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. ओ राबा शांदाला बराबला बराबला, ओ राबा शांदाला बराबला. प्रभु तू मुझको भेज. कौन मसीह के पीछे अपना क्रूस उठाए
कौन सुनाएगा, कौन जाएगा, कौन जाएगा, कौन जाएगा, कौन मेरे लिए, कौन जाए, कौन मेरे लिए, प्रभु तुम मुझको जाऊंगा, प्रभु तुम मुझको जाऊंगा, मुझको अब सर्वजण अन्य भाषा बोलूया, अन्य भाषेतून प्रार्थना करूया. हो राबा बाबा बाला बा शांदाला बरा बला बरा बला बरा बला बा विदरा बरी अंदला बरा बला बा सांदला बरा बला बरा बला बा शकर अंदला बरा बला बा हो राबा बाबा बाला बा सांदला बरा बला बरा बला बा. आपल्या हात वर करूया आणि अन्य भाषेतून प्रार्थना करूया. देवाचं सामर्थ्य स्वीकारूया, देवाचा अभिषेक स्वीकारूया. हो देवाचा अभिषेक स्वीकारूया. हो राबा शांदाला बरा बला बा हृदरा बरा बला बा सांदला बरा बला बरा बला बा हृदरा बरा बला बा सांदला बरा बला बा रियांदला बरा बला बरा बला बरा बला बरा बला बरा बला बा रिखरा बला बा शांदला बरा बला बरा बला बा हृदरा बला बा सांदला बरा बला बरा बला बा रियांदला बरा बला बा शांदला बरा बला बरा बला बरा बला बा हृदरा बला बा सांदला बरा बला बरा बला बा शगरंदला बरा बला बरा बला बा हृदरा बरा बला बा शांदला बरा बला बरा बला बरा बला बा उरा बाबा बला बा शदरा बला बदरा बरियांदला बरा बला बा सांदला बरा बला बा. हालेलुया हालेलुया. टाळ्या वाजूया आणि देवाचं गौरव करूया, प्रभूची स्तुती करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, देवाचं सामर्थ्य कबूल करूया. देव बाबा मला स्पर्श करत आहे, देवाचा अभिषेक आम्हाला स्पर्श करत आहे. देव बाबा अनेक आजारांना बरं करत आहे, प्रत्येक सैतानाने पछाडलेल्या लोकांना देव बाबा मुक्त करत आहे. हालेलुया. जादू मंत्र तंत्र येशूच्या नावामध्ये ओ जमीन दोस्त केली जात आहेत. हालेलुया. देवाचा अग्नी, देवाचा सामर्थ्य स्वीकारूया, देवाचा अभिषेक स्वीकारूया. ओ राबा शांदाला बरा बला बरा बला बरा बला बा रिदरा बला बा शांदाला बरा बला बा रिकरा बला बा सांदाला बरा बला बरा बला बरा बला बा. हालेलुया 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 हालेलुया. उराला बा शांदाला बरा बला बरा बा शदरा बला बरा बला बा ओ राबा शकरांदाला बरा बा सांदाला बरा बला बा. Holy Spirit of God, hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आज आम्हामध्ये उतरून आलेला आहेस. तुझा पवित्र आत्मा तू आमच्यामध्ये पाठवलास, त्या सेवकाद्वारे तू आमची भेट घेतलेली आहेस. आणि देव बापा, आज खरोखर तुझी दया, तुझी कृपा तू आमच्यावरती ओतलेली आहेस. आम्ही कोणत्या योग्यतेचे नसताना तू तुझी कृपा आम्हाला दाखवलीस. त्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझा भाग तू आमच्या जीवनासाठी केलेला आहे, परंतु आमची जबाबदारी तुझ्या प्रती काय आहे ती आम्हाला तू समजावून सांगितलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणून जात असताना देव बापा, आमच्या मुखाला तू स्पर्श कर, आमच्या विचारांना तू स्पर्श कर, आणि आम्ही थांबून न राहता ज्या लोकांना शुभवर्तमान गाजवण्यासाठी तू आम्हाला वापर. आज आम्ही प्रत्येक जण तुझ्या आधी समर्पित होतो आणि तुझी सेवा तू आमच्याकडून करून घे. आजच्या सकाळी देव बापा, जे लोक आजारी पीडित आहेत, निळ्या समस्याने ग्रस्त आहेत, व्यसनाधीन आहे, आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत, आजारपणांना तोंड देत आहेत, जादू मंत्र तंत्र सैतानाने पछाडलेले आहेत, येशूच्या नावात तू त्यांना स्पर्श कर आणि तुझं आरोग्यदायी सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. येशूच्या नावामध्ये आज सदास्यांना तुझे आशीर्वाद, तुझं आरोग्य, तुझी मुक्तता त्या लोकांच्या जीवनात येशूच्या नावात कबूल करतो. राईट नाव इन द नेम ऑफ जीसस. तू स्पर्श कर प्रत्येकाला. अरे बापा, तू आम्हाला आशीर्वादित केलंस, आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही तुझे उपकार मानतो देव बापा तुझ्या सेवकाबद्दल. त्यांना तू आमच्यामध्ये पाठवलंस, त्यांच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो. आणि देव बापा, आम्ही हीच प्रार्थना करतो, या सेवकाला तू उत्तम आरोग्य दे,
त्यांची पत्नी, त्यांचा परिवार आम्ही ईश्वर नावात आशीर्वादित करतो. हैदराबाद मध्ये तुझी सेवा करत असताना तुझ्या दयेचा हात त्यांच्या जीवनावरती असू दे. त्यांच्या सर्व गरजा प्रभू येशूच्या नावात तू भागव आणि अधिक चांगल्या प्रमाणात तू त्यांचा वापर कर. तुझे बायबल कॉलेज रन करतात, त्या बायबल कॉलेज रन करत असताना सामर्थ्य तू त्यांना दे. आधी बापा ते आमच्यासाठी आशीर्वादित ठरलेले आहेत. आम्ही तुझे उपकार मानतो आणि आम्ही मंडळी यांना त्यांना आशीर्वाद देतो. दही बापा पास्टर थॉमस यांना देखील आम्ही तुझ्या आधी समर्पित करतो. ते देखील आमच्यासाठी आशीर्वादाचे ठरले. त्यांचं कुटुंब आम्ही तुझ्या आधी समर्पित करतो. हे दोन्ही सेवकांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. त्यांचं सहभागी पण आमच्यामधील आशीर्वादित केलंच आम्ही तुझे उपकार मानतो. दही बापा पुढचा हप्ता हा नवीन महिना तू आमच्यासाठी जोडणार आहेस. या वर्षाचा शेवटचा महिना ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही त्या दिवसात साजरा करत असताना तुझी दैवी कृपा आमच्या जीवनावरती असू दे. या ठिकाणी जात असताना आम्ही पूर्ण हप्ता तुला वेळ द्यावा, प्रार्थना करावी, वचन वाचावं आणि जे आमच्यावरती अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्या अधीन असावं यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू आम्ही आमचं समर्पण तुला करतो येशूच्या नावात, आमीन.